पुण्यातील पेशवे पार्कमधील शिवसृष्टी धूळ खात, शिवसेनेचा भाजपा विरोधात तीव्र निषेध. पुण्यातील पेशवे पार्कमधील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली शिवसृष्टी सध्या दुरावस्थेत असून त्याला भाजप व पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवद्रोही भाजपाचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिवसृष्टीची तात्काळ दुरुस्ती व देखभाल न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला. आज या ठिकाणी मी 2012 ते 17 पर्यंत सभागृहामध्ये पुणे महानगरपालिकेचा पक्षनेता होतो शिवसेनेचा. एखाद्या भाजपच्या नगरसेवकाचा माझ्यावर राग असू शकतो, पण शिवाजी महाराजांवर राग आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदुस्थानाचं दैवत आहे, की मी या ठिकाणी हे माझं घर नाहीये, हे नागरिकांसाठी आहे. या तरुण येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे, त्या हेतूने हे बांधलेली शिवसृष्टी आहे. त्या शिवसृष्टीकडे इथला सभागृह नेता होता, इथला उपमहापौर होता, इथले सत्ताधारी होते. एक शाळा पण नाही केली. या ठिकाणी शाळा तर झालं, पण शिवसृष्टी जी आहे की थोडं शिवसृष्टीचं जे काम आहे ते देखील त्यांनी गेले 9 वर्षामध्ये करायला तरतुदीला त्यांच्याकडे पैसे नाही. फक्त त्यांच्याकडं जे कमिशन आहे, जे ठेकेदारी उचलायचे, स्वतः ठेकेदार व्हायचं. 5 नगरसेवक 5 आणि आम्हाला सांगतात की आम्ही हिंदुत्ववादी आहेत. हे कसले हिंदुत्ववादी आहेत? त्यांनी स्वतःला आरशात बघितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं अपमान होतोय, त्यांची विटंबना होतीये. 9 वर्षे औरंगजेब आग्र्यामध्ये कैद केलं, पण गेले 9 वर्ष या भाजपने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अंधारात ठेवलंय. याची शिक्षा भोगल्याशिवाय त्यांना आम्ही स्वस्त भावतो. या प्रभागामध्ये धीरज घाटे आहेत, वस्ते आहेत, शेंडगे आहेत आणि दिवंगत ते मध्ये लढकत आहेत. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. हे 4ही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी केले प्रोजेक्ट ह्या भागामध्ये 8 प्रोजेक्ट मी पक्षनेता असताना केलेले आहेत. माझे प्रोजेक्ट तुमचा माझ्यावर राग होता ना, माझ्यावर राग होता ना, व्यक्तिगत माझ्यावर राग होता ना, ठीक आहे, माझ्यावर राग होता प्रोजेक्टवर. मी विरोधात आहे, मी विरोधी पक्ष आहे, पण माझा व्यक्तिगत राग ठेवा. समाजाच्या ज्या सुविधासाठी मी एक शाळा बांधली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ती नाही केली त्यांनी. ती समाजासाठी. अशोक अरणावांची मुलं शिकणार नव्हती, पण ते आज 9 वर्ष झालं त्याला पूर्ण व्हायला. 1 कोटी 20 लाख रुपये मी तिथे टाकले होते, नाही केले त्यांनी. अहो, प्रशासक कुणाचं आहे? प्रशासक कोण चालवतंय? काल जर त्यांनी ते पेट स्कॅनचं जे उद्घाटन केलं, उद्घाटन कुणाचं? तुम्ही ठेकेदार. संभाजीनगर मध्ये पेट स्कॅन मोफत मध्ये आहे आणि इथं तुम्ही आता धंदे करता. पार्टनर मध्ये पैसे घेता कॅन्सरच्या लोकांकडून तुम्ही पेट मोफत. हे पुणे महानगरपालिकेचं दायित्व आहे की आरोग्याची सेवा फुकट मिळली पाहिजे. मागणी काय आता आपली? आमची मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी पूर्ण केली पाहिजे होती आणि केलीच पाहिजे. तुम्ही या लोकांना आज आम्ही प्रशासनाला पत्र दिलंय, सकाळी सांगितलंय आता स्वच्छता करतात. आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. माझं बजेट आहे, माझी तरतूद केली होती. माझं त्यावेळेस 95 लाख रुपये, 1.5 कोटी रुपये संपलेले आहेत. ह्या महानगरपालिका, पुणे महानगरपालिका महाराष्ट्रात A+ दर्जाची महानगरपालिका आहे. 12,000 कोटीची अंदाजपत्रकामध्ये तरतूद आहे. स्वतःला गाड्या फिरायला आहे त्यांच्याकडे. आंदोलनाला तोडफोड कराल, कमिशनरचं ऑफिस तोडफोड कराल. हे शिवाजी महाराजांचं आहे. शिवद्रोही भाजप नगरसेवकांचं करायचं का? कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट.